मधील असनपुई गावात शिमगोत्सवानिमित्त शिवकालीन युद्धकला स्पर्धेचे आयोजन। लोप पावत चाललेल्या मर्दानी खेळाला पुन्हा उजेडात आणण्याचा असनपुई गावचा सुप्त उपक्रम। शिवकालीन युद्धकला स्पर्धेला तालुक्यातील नागरिकांचा आणि संघांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। असनपुई गावाने लोप पावत चाललेल्या मर्दानी खेळाचे आयोजन केल्याने सर्वत्र कौतुक। सर्वत्र शिमगोत्सवाची धामधूम सुरू आहे। कोकणात शिमगोत्सवाला मोठे प्राधान्य दिले जाते। या शिमगोत्सवाला प्रत्येक गावोगावी होळी झाल्यानंतर पालखी आपल्या गावदेवीच्या मंदिरातून गावच्या सानेवर आणून तिची विधिवत पूजा केली जाते आणि पालखी मिरवणूक काढल्या जातात। या 4 ते 5 दिवसांच्या शिमगोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये गावोगावी वेगवेगळ्या पद्धतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि अशातच महाड तालुक्यातील सुप्रसिद्ध असणारे असनपुई गाव देखील आपले हिंदू धर्माचे सर्व सण गुण्यागोविंदाने साजरा करत असतो। कोणतीही राजकीय हेवेदावे या ठिकाणी पाहिले जात नाहीत। दरवर्षी असनपुई ग्रामस्थांच्या वतीने शिमगोत्सवाला वेगवेगळे उपक्रम राबवले जातात। यावर्षी ग्रामस्थांच्या वतीने धुळीवंदनाच्या दिवशी छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये चालत असणाऱ्या युद्धकलांच्या स्पर्धेचे आयोजन केले। एकीकडे लोप पावत चाललेली ही मर्दानी खेळांची स्पर्धा असनपुई गावाने पुन्हा सुरू केल्याने विभागात नव्हे तर संपूर्ण तालुक्यामध्ये असनपुई गावचे आणि आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे। या शिवकालीन युद्धकलांच्या स्पर्धेला तालुक्यातील जवळपास 13 ते 14 संघांनी सहभाग नोंदवत आपल्या मर्दानी खेळाची ताकद या ठिकाणी दाखवून दिली। या मर्दानी खेळांमध्ये 5 वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते 80 वर्षांच्या वयोवृद्धांनी देखील सहभाग नोंदविला। त्यांची कसरत पाहून उपस्थितांमध्ये शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिक पाहून टाळ्यांचा गडगडाट झाला। या शिवकालीन मर्दानी स्पर्धांमध्ये गणेश मित्र मंडळ चांभारखिंड, आर्या फिटनेस महाड, शिवप्रताप धालकाटी संघ, सर्वत्र नावाजलेला बिरवाडी दुधाणे आवाडमधील महाराणा प्रताप बिरवाडी संघ, रणरागिनी शिवभूमी किंजोळेली संघ, काळभैरव पोलादपूर संघ, मावळा प्रतिष्ठान दादळी संघ, MG फायटर क्लब धालकाटी संघ आणि बाबासाहेब शौर्य गुरुकुल संघ यांनी सहभाग नोंदविला। असनपुई ग्रामस्थांच्या वतीने प्रत्येक संघाला सन्मान चिन्ह म्हणून ट्रॉफी तर प्रत्येक खेळाडूला देखील ट्रॉफी आणि संघांना येण्या जाण्यासाठी लागणारा खर्च 2100 रुपये मानधन स्वरूपात देण्यात आले। विशेष म्हणजे या शिवकालीन स्पर्धांमध्ये कोणत्याही संघाला नंबर न देता प्रत्येक संघाचे कौतुक करण्यात आले। अतिशय खेळीमेळीमध्ये ही मर्दानी शिवकालीन युद्धकला स्पर्धा संपन्न झाली। यावेळी असनपुई गावातील नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र शिर्के आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व संघाचे कौतुक केले। यावेळी गावातील सर्वच प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ श्रेष्ठ, आबाळवृद्ध, वयोवृद्ध, महिला पुरुष, तरुण आणि गावातील बाळगोपाल तसेच गावातील पुरुष आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने सोमजाई माता पालखीच्या सानेवरती हे थरारक स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित होते। विशेष म्हणजे या स्पर्धांसाठी कबड्डी स्पर्धेमध्ये आपलं नावलौकिक केलेले अनंत गायकवाड यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांना आणि संघांना मौलाचे मार्गदर्शन केले। यावेळी बोलत असताना त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत असनपुई गावाने हा सुप्त उपक्रम सुरू केला आहे। अशा स्पर्धा गावोगावी आयोजित करून मर्दानी खेळांना प्रोत्साहन देण्याचे काम करावं असे आवाहन केले आहे। असनपुई ग्रामस्थांनी सुरू केलेल्या सुप्त उपक्रमाचे तोंड भरून कौतुक देखील केले आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। या स्पर्धांची तयारी गेल्या महिन्याभर सुरू आहे आणि अशा प्रकारच्या स्पर्धा व्हाव्यात असे अनेक दिवसाची खंत मनामध्ये होते। मी सहज बोलून दाखवलं आणि या असनपुई ग्रामस्थ मंडळाने ते मनावर घेतलं आणि लगेचच महिन्याभरात या स्पर्धेचं आयोजन करा। आम्ही सगळ्या तयारीची स्पर्धा घेऊ। किती पारितोषिक पाहिजेत, किती खर्च येणार आहे, कोण कोण लोक लागणार आहेत, कुठल्या कुठल्या गावातून येणार आहेत, सगळी जमा बेरीज केली आणि सान्निध्यासमोर मांडली। सगळ्यांना निमंत्रण दिलं आणि जवळजवळ 26 संघांनंतर आज 13 संघांनी इथं सहभाग घेतलेला आहे आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडलेली आहे। यासाठी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि संयोजक मंडळांचा अतिशय मेहनत आहे। सर्वप्रथम मी समाज बांधवांचे आभार मानतो, तसेच सर्व आमच्या ग्रामस्थ मंडळाचे आभार मानतो की त्यांनी एवढा उत्कृष्ट प्रतिसाद देऊन एवढ्या कार्यक्रमाला महाड तालुक्यामध्ये प्रथमच होणाऱ्या ह्या स्पर्धेला एवढा प्रतिसाद दिला आणि एवढी मदत केली। त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थांचे, असनपुई ग्रामस्थांचे तसेच श्री अनंत गायकवाड सरांचे यांचे आम्ही आभार मानतो आणि एवढ्या पूर्ण समाज बांधवांचेही आम्ही आभार मानतो आणि सर्व संघांचेही आम्ही आभार मानतो की त्यांनी एवढी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला। सर्व महिला संघांचेही आम्ही आभार मानतो की त्यांनी एवढा प्रतिसाद दिला आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आमचा शिमगो उत्सव खूप छानपैकी सादर करून दिला। त्यामुळे